हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी मकरंद आंबटकर आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ताच रिसेंटली IBPS POचं एक नोटिफिकेशन पडलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना वाटते की जेव्हा आपण जॉब करतो आहे किंवा आपण IBPS PO क्लिअर करू, तर त्याची एक्झॅक्ट सॅलरी किती राहील? म्हणजे सिटी वाईज सॅलरी काय राहील आहे, इन हँड सॅलरी किती राहील, बेसिक सॅलरी काय काय राहील आहे? हा अनेकांना प्रश्न असतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्झॅक्ट सॅलरी काय असेल आहे, बेसिक पे काय असेल आहे, त्याच्यानंतर इन्क्रिमेंट स्ट्रक्चर काय राहील, हायरार्की कशी राहील आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे गाईस. करेक्ट? आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून ह्या चॅनलवर जे जे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पडेल आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला सुरू करूया की IBPS PO ची जी सॅलरी आहे ती एक्झॅक्टली सॅलरी काय आहे. आता बघा, तुम्हाला इथे दिसत असेल की हे बेसिक डिटेल्स आहे आणि 11th बायपार्टाइट सेटलमेंट म्हणजे जो बोर्ड असतो बँकचा, बाकी जसं सेंट्रलची सॅलरी इन्क्रीमेंट होते किंवा स्टेटची सॅलरी इन्क्रीमेंट होते, तर याचा एक वेगळा बोर्ड असतो. त्याच्यानुसारच इथे सॅलरी इन्क्रीमेंट केलं जातं गाईस, ठीक आहे, किंवा सॅलरी स्ट्रक्चर डिसाईड केलं जातं. तर आता बघा, IBPS POचा जो बेसिक पे आहे तो आहे 36,000. करेक्ट? त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स, ज्याला आपण DA म्हणतो, तो 12,276 ते 15,000च्या घरात आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला HRA भेटतं. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स म्हणतो त्याला आपण, तो आहे 2,160 ते 3,240च्या रेंजमध्ये. त्यानंतर CCA म्हणजे सिटी कंपेन्सेटरी, म्हणजे अकॉर्डिंग टू सिटीनुसार तुम्हाला ते कंपेन्सेशन भेटत असते. त्याची रेंज आहे 600 ते 1000च्या रेंजमध्ये. स्पेशल अलाउन्स मध्ये तुम्हाला भेटतं 5,904 रुपये आणि लर्निंग, न्यूजपेपर आणि मेडिकल असं मिळून 2,000 ते 3,500च्या रेंज मध्ये तुम्हाला ते भेटतं. त्यानंतर तुमची जी ग्रॉस सॅलरी बनतं बघा, ग्रॉस सॅलरी म्हणजे एकूण सॅलरी, हे सगळे कंपोनेंट्स मिळून ती आहे 52,000 ते 58,000. इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द सिटीज गाईस. करेक्ट? मग इन हँड सॅलरी किती भेटतं? तर इन हँड सॅलरी तुम्हाला मॅक्झिमम 42,000 ते 47,000पर्यंत भेटतं. कमी आहे का सॅलरी? नाही ना? ठीक आहे. मग आता बघा, यात डिडक्शन्स लाईक PF, NPS आणि इन्कम टॅक्स रिड्यूस द इन हँड अमाऊंट, म्हणजे तुम्हाला जी रिडक्शन होऊन सॅलरी भेटत आहे बिकॉज ऑफ दिस फॅक्टर्स. करेक्ट? सो नाव गाईज, सिटी वाईज IBPS PO इन हँड सॅलरी 2025 मध्ये कशी असेल आहे, जे आता IBPS PO म्हणून लागतील आहे, ठीक आहे, त्यांची सॅलरी कशी असेल. जसं मेट्रो सिटीज बघितलं, मुंबई आणि दिल्लीमध्ये, ती तुम्हाला इन हँड सॅलरी या घरात भेटेल म्हणजे 47,000 ते 49,000च्या घरात असेल आहे. त्यानंतर अर्बन सिटीज म्हणजे टियर 2, हे तुम्हाला टियर 2 सिटीज मध्ये कोणते कोणते येते जर तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला ह्या सिटीज सगळ्या भेटून जाईल. कारण आपण आता इथे तेवढं डिटेलमध्ये नाही घेतलेलं आहे, ठीक आहे. तर त्या सिटीज मध्ये ही सॅलरी असेल आहे. त्यानंतर अर्बन, रुरल किंवा सेमी अर्बन एरियाज मध्ये 42,000 ते 44,000च्या घरात. म्हणजे डिफरन्स बघा, जसं तुम्ही आता म्हणत असेल की मला मेट्रोमध्येच भेटलं पाहिजे असं प्रत्येकांना वाटत असेल, अरे पण तिथे खर्चही वाढतो ना. जो भाजीपाला तुम्हाला इकडे सिटीमध्ये 10 किंवा 20 रुपये किलो मध्ये भेटतो, तो तिकडे तुमचा 80-100 रुपये किलो मध्ये जातो. म्हणजे हा एक डिफरन्स असतो. आपल्याला असं वाटतं की आपला सगळ्यांच, हा, पण पुढच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, मेट्रो सिटीज मध्ये लग्न झाल्यानंतर मुलांचं शिक्षण याच्यानुसार जर बघितलं, पण लक्षात घ्या 3 वर्षानंतर तशी तुमची बदली होणार आहे. म्हणून स्थायी जॉब नाहीच आहे हा, हे तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांचं 3-3 वर्षानंतर ट्रान्सफर होणे आहे, तर त्याच्यामुळे कुठेही जरी भेटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. करेक्ट? त्यानंतर बघा, मेट्रो सिटीज गिव्स हायर HRA हाऊस रेंट अलाउन्स. जसं आता तुम्ही समजून घ्या, सेमी अर्बन मध्ये राहताय, जी रूम तुम्हाला 7,000 मध्ये भेटेल सपोज 2 BHK, तर तेच तुम्हाला मेट्रो सिटीमध्ये तो 20,000पर्यंत जातो. तर त्याच्यामुळे तुमचा जो हाऊस रेंट अलाउन्स आहे तो वाढला जातो. करेक्ट? दॅट इज द ओनली डिफरन्स. आणि CCA कम्पेन्सेशन सुद्धा. मग आता बघा, IBPS POचं अॅन्युअल जे इन्क्रीमेंट असतं ते इन्क्रीमेंट कसं असतं, तर 36,000 ते 63,840 पर्यंत बेसिक पे जातो, पण एव्हरी 1 to 3 इयर्स ऍज बिलो. मग ऍज बिलो म्हणजे कसं बघा, आता हे इकडे घेतलेलं आहे मी डिटेल इन्क्रीमेंट चार्ट. तर 0 इयर्स हा सुरुवात आपण बघितली होती. त्याच्यानंतर 1 ते 7 वर्षामध्ये 1,490 पर इयर ते इन्क्रीमेंट कसं 1,490 पर इयर इन्क्रीमेंट होतं, तर ते जवळपास 7 वर्षामध्ये 46,430 पर्यंत जातं. करेक्ट? त्यानंतर 8व्या ते 9व्या वर्षात 1,740, तर ते इन्क्रीमेंट जातात 46,430 वरून 49,910 पर्यंत. त्यानंतर ऍज इट इज जर तुम्ही बघितलं तर 14व्या वर्षी ते चाललं आहे तुमचं 63,840 पर्यंत. ठीक आहे? आणि त्यांनी म्हटलं आहे की आफ्टर 14 इयर मॅक्झिमम बेसिक पे इज 63,840
अंडर करंट पे स्केल सब्जेक्ट टू रिव्हिजन इन फ्युचर. म्हणजे आता जो करंट पे स्केल आहे, होऊ शकते की तो फ्युचरमध्ये जाऊन जर रिवाइज झाला तर तिथे पुन्हा तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर वाढताना सुद्धा दिसेल आहे. ठीक आहे. ऍडिशनल पर्क्स काय भेटतं बघा, जेव्हा तुम्ही ऍज अ प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कोणत्या बँकमध्ये, नॅशनलाइज बँक्समध्ये जेव्हा जॉईन करता तेव्हा तुम्हाला तिथे ऍडिशनल पर्क सुद्धा असते गाईस. मेडिकल इन्शुरन्स असतो तुम्हाला 2 ते 3 लाखापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर लीज अकोमोडेशन इन ल्यू ऑफ HRA एस्पेशली इन मेट्रोज, म्हणजे हे फक्त तुम्हाला मेट्रोज मध्ये दिलं जातं. त्यानंतर लर्निंग अलाउन्स फॉर सर्टिफिकेट एक्झाम, JIB CIB तुम्हाला माहिती असेल की जे सर्टिफिकेट आपल्याला बँक करवते, एक्झाम द्यावं लागतं, त्यासाठी लर्निंग अलाउन्स तुम्हाला भेटतो. त्यानंतर ट्रॅव्हल कन्सेशन्स LTC एव्हरी 2 इयर. ठीक आहे. लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स जे आपण म्हणतोय, ठीक आहे, एव्हरी 2 इयर्स, प्रत्येक 2 वर्षांनी तो तुम्हाला भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर NPS नॅशनल पेन्शन स्कीम कॉन्ट्रीब्युशन बाय बँक, हे सुद्धा तुम्हाला भेटतं. दॅट इज ऍडिशनल पर्क्स अँड बेनिफिट्स माय डिअर फ्रेंड्स. प्रमोशन कसं असतं बघा, की प्रोबेशनरी ऑफिसर प्रमोशन आफ्टर जॉईनिंग, ठीक आहे, असिस्टंट मॅनेजर बनतो तो किती 1.5 ते 2 वर्षामध्ये. ठीक आहे. आफ्टर कन्फर्मेशन झालं की पुढचा असिस्टंट मॅनेजर. त्याच्यानंतर आपण जे ब्रांच मॅनेजर म्हणतो किंवा मॅनेजर म्हणतो, हा 3 ते 5 वर्षात बनतो, पण याच्यासाठी तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम द्यावं लागतं. ठीक आहे. कधी कधी बाय चॉईसही बनतं, पण त्याच्यासाठी ड्युरेशन जास्त लागतो गाईस. ठीक आहे. जसं AGM DGM GM थ्रू इंटरनल एक्झाम्स प्लस एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत जर तुम्हाला जायचं आहे तर ह्या स्टेजेस तुम्हाला पार करावं लागतात. ठीक आहे. मॅक्झिमम जे रिक्रुटमेंट म्हणतो आपण बँकमध्ये, नॅशनलाइज बँकमध्ये, ती मॅक्झिमम रिक्रुटमेंट म्हणजे PO आहे, जी पहिली पायरी आहे. ठीक आहे. त्याच्या पहिली जी पायरी म्हटलं तर क्लरिकल आहे. ठीक आहे. क्लरिकल नंतर PO नंतर ह्या सगळ्या स्टेज. पण डायरेक्ट तुम्हाला जर हायरार्की पासून जर रिक्रुटमेंट व्हायचं असेल तर तुम्हाला PO चीच एक्झाम द्यावा लागेल. तिथून तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या स्टेजेस दिसेल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक समरी आपण बघून घेऊ, जे काही आता आपण व्हिडिओमध्ये बघलं त्याचा समरी बघा. बेसिक सॅलरी तुम्हाला सांगितलं, ग्रॉस सॅलरी 58,000, इन हँड सॅलरी 47,000 पर्यंत. त्यानंतर सिटी वाईज व्हेरिएशन म्हणजे 2 ते 4,000 एक्स्ट्रा तुम्हाला सिटी वाईज व्हेरिएशन दिसेल. मॅक्झिमम सॅलरी विथ इन्क्रीमेंट्स 63,840 अधिक अलाउन्सेस असेल आहे. प्रमोशन ऑपॉर्च्युनिटी एव्हरी 2 to 3 इयर्स मध्ये, पण तुम्हाला त्याच्यासाठी त्या एक्झाम्स द्यावा लागेल. तर गाईज होप्स तुम्हाला या व्हिडिओ मधले जे पिन पॉइंट्स आहे, म्हणजे हा असा काही खूप मोठा व्हिडिओ नव्हता, जे सांगायचं होतं मला सॅलरी बद्दल, इन हँड सॅलरी आणि सिटी वाईज स्ट्रक्चरल सॅलरी कशी असते. तर होप्स तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हाही व्हिडिओ पडेल आहे तर तुम्हाला त्याचं प्रॉपर नोटिफिकेशन सुद्धा येईल आहे गाईस. तर चला पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस.